कोण जिंकणार जनस्वराज पक्षाचे उमेदवारीचे तिकीट? मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. नुकताच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज जिल्हा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे. कुंभोज जिल्हा मतदारसंघामध्ये ओपन महिला आरक्षण असल्यामुळे मतदारसंघातील प्रतिष्ठित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघांमध्ये काँग्रेस, जनस्वराज, राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, शिवसेना शिंदे गट तसेच शिवशाहू आघाडीचे उमेदवार उभारण्याची तयारी सुरू आहे. या सर्वांच्या मध्ये जनस्वराज पक्षामध्ये पक्षातील कार्यकर्त्यांच्या मध्ये उमेदवारीचे तिकीट मिळवण्यासाठी आमदार विनय रावजी कोरे यांच्याकडे साकडे घातले जाते. विशेषतः शिवसेनेतून मिंचे गावचे ओबीसी नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांनी आपल्या पत्नीसाठी जनस्वराज पक्षाकडे आपली उमेदवारी मागणी केली आहे आणि त्यांची त्या दृष्टीने मतदारसंघात तयारी सुरू आहे. वारणा समूहाचे संचालक आणि कुंभोज गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील यांनी सुद्धा आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. या दोघांचाही जिल्हा परिषद मतदारसंघातील अनुभव पाहता आमदार विनय रावजी कोरे कोणता निर्णय घेणार याकडे मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले. शैक्षणिक विभागात उल्लेखनीय काम करणारे वारणा समूहाचे दुसरे निष्ठावंत कार्यकर्ते दत्तात्रय घुगरे यांनी सुद्धा मतदारसंघातून आपल्या पत्नीसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. मतदारसंघातील सर्व मतदारांचे लक्ष आता जनस्वराज पक्षाचे पक्षप्रमुख आणि आमदार विनय रावजी कोरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले. महायुती म्हणून शिवसेना शिंदे गटाकडे ही जागा सोडणार का? आपला स्वतंत्र उमेदवार उभा राहणार? या निर्णयाकडे सुद्धा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले. निवडणूक जाहीर होऊन सुद्धा अजून उमेदवारी ठरत नाही. यामुळे सर्व पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.